मद्रास हायकोर्टाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिल्यानंतर कुणाल कामरा आज वकिलांसोबत मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राज्यामध्ये विविध ठिकाणी कामरा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। हे सगळं प्रकरण खार पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आले। दरम्यान मुंबई पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, कितपत शक्यता आज कुणाल कामरा चौकशीसाठी हजर होण्याची? प्रज्ञा, मी खार पोलीस स्थानकाबाहेरूनच हा सगळा आढावा घेतोय। खरं तर खार पोलीस स्थानकातूनच समन्स गेले होते आणि चौकशीसाठी याच पोलीस स्थानकात यायचं आहे कुणाल कामराला, आणि त्यासाठी आता खार पोलीस स्थानकात यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे। माध्यमकर्मींना सुद्धा आतमध्ये सोडलं जात नाहीये। पोलीस स्थानकाचे दरवाजे हे नेहमीच हा गेट जो आहे तो खुला असतो, पण तो आज बंद ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून इथे काटेकोरपणा पाळला जातोय। त्यामुळे आम्हाला सुद्धा बाहेर थांबवण्यात आलेलं आहे, कोणालाही आत सोडलं जात नाही। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणी 4 ठिकाणी जे आहेत ते गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्याच्यानंतर कामराकडून जो आहे तो जामिनासाठी जो आहे तो मद्रास हायकोर्टात याचिका करण्यात आली होती। तसंच आपण जर पाहिलं तर 23 मार्चला हे संपूर्ण प्रकरण झालं आणि त्याच्यानंतर 25 मार्चला ज्या MIDC पोलीस स्थानकाकडून जो आहे तो जिथे पहिला गुन्हा नोंद झाला होता, मुर्जी पटेल यांनी केला होता, तिथून समन्स जे ते नोंदवण्यात आले होते। समन्स जे तो कुणाल कामराला पाठवण्यात आलं होतं। पहिला समन्स गेल्यानंतर पुन्हा एकदा 7 दिवसाची मुदत देऊन दुसरा समन्स जो आहे तो देण्यात आला होता। आणि आज संपूर्ण 7 दिवस संपतात, 31 तारीख आहे। 31 मार्चला आज कुणाल कामराला उपस्थित राहण्यासाठीचा समन्स जो आहे तो देण्यात आला होता, पण मद्रास हायकोर्टाकडून जे ते एकंदरीत 7 एप्रिलपर्यंत कुणाल कामराला अंतरिम जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे। त्यासोबतच कामराने आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे की जर मी मुंबईत गेलो तर माझ्या जीवाला धोका आहे, माझं बरं वाईट होऊ शकतं, आणि या सगळ्यात मुद्द्यांवर तो त्याला आलेल्या धमक्यांचे सगळे ऑडिओ मेसेज जे ते कोर्टासमोर ठेवले होते। त्यांच्या वकिलांकडून तसा युक्तिवाद करण्यात आला होता। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबतचं एक गाणं जे ते कामरांनी प्रसारित केलं होतं, आणि त्याच्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि त्यासोबतच महाराष्ट्रात 4 केसेस जे 4 ठिकाणी जे ते कुणाल कामरा विरोधात तक्रार करण्यात आली होती, आणि त्याच्यानंतर या 4ही ठिकाणाच्या तक्रारींना घेऊन वर्ग करून जी आहे ती संपूर्ण आता चौकशी जी आहे ती खार पोलीस स्थानकाकडून केली जाणार, आणि आज पोलीस स्थानकातच चौकशीसाठी कामराला यावं लागणार आहे। आणि त्यामुळे दुसरा समन्स गेलेला आहे। खरं तर कुणाल कामरा मूळचा मुंबईचा माहीमचाच आहे। माहीमच्या घरी जो ते हे समन्सच्या नोटीसच्या दोन्ही नोटीस ज्या आहेत त्या माहीमच्या घरीच पाठवल्या आल्या होत्या। एकीकडे कुणाल कामरा जो आहे तो शिफ्ट जो आहे तो तामिळनाडूमध्ये झालेला आहे, पुदुच्चेरीमध्ये तो वास्तव्यास आहे असं म्हटलं जातं। आणि ज्यावेळेस हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता त्यावेळेस सुद्धा तो जो आहे तो तामिळनाडूमध्येच पुदुच्चेरीमध्ये होता असं त्याच्या वकिलांनी बोलताना माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। आणि त्याच्या वकिलांनी असंही सांगितलं होतं की हा संपूर्ण एपिसोड फेब्रुवारीमध्ये शूट झाला होता, पण त्याला अपलोड जो आहे तो मार्चमध्ये 23 मार्चला करण्यात आला होता। ज्यावेळेस हा अपलोड झाला त्याच्यानंतर जे ते प्रकरण आणखी बिकट होत गेलं। त्याच्यानंतर शिवसैनिकांनी जो हॅबिटॅट ज्या ठिकाणी हा संपूर्ण शो जो आहे तो शूट करण्यात आला होता त्याची तोडफोड केली। 12 शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, आणि त्यांचा त्याच दिवशी जामीन जो आहे तो मंजूर झाला होता। पण कामरा विरोधात 4 ठिकाणी महाराष्ट्रात जे ते तक्रार दाखल करण्यात आली होती, आणि त्या तक्रारींचा वर्ग करून खार पोलीस स्थानकाकडून आता संपूर्ण या प्रकरणी चौकशी आणि पुढचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। या सगळ्याच संदर्भात आपण जर पाहिलं तर गृहराज्यमंत्री जे योगेश कदम आहेत त्यांनी पोलिसांना आदेश सुद्धा दिले होते की कुणाल कामराच्या खात्यात कुठून आर्थिक व्यवहार झालेत त्याची सुद्धा चौकशी केली जाईल, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः माध्यमांसमोर सांगितलं होतं। त्यामुळे आपण जर पाहिलं कुणाल कामराच्या व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून देखील संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या। त्याची चौकशी केली जाईल असं सांगितलं गेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आज तो चौकशीला उपस्थित राहतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजय, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।